15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा दिवस म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान, आपल्या वीरांना सलाम आणि आपल्या पुढच्या पिढीला देशप्रेमाची शिकवण देण्याचा दिवस. सकाळची घरातली कामं आवरून मी छान तयार झाले आणि आमच्या सोसायटीमध्ये होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी खाली गेल्यावरती पाहिलं तर संपूर्ण सोसायटी खूप सुंदर सजवली होती. तिरंग्याच्या रंगांनी सगळं वातावरण अगदी उत्साहानं भरून गेलं होतं आणि सुरू झाला तो आपल्या स्वातंत्र्य दिनाचा सुंदर असा कार्यक्रम. सर्वप्रथम ध्वजारोहण झालं आणि त्यानंतर आपल्या छोट्या छोट्या मुलांनी भाषण, देशभक्तीपर गीत, गाणी आणि सुंदर सादरीकरण केलं. कोणी देशभक्तीचं गाणं म्हटलं, कोणी स्पीच दिलं, तर कोणी चिमुकल्यांनी आपल्या गोड गोड बोबड्या आवाजात इतकं सुंदर असं सादरीकरण केलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आपोआप हसू आलं. तब जाके कहीं सर पे ये केसरी रंग जो तेरे लिए सो दर्द से महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान ये मेरी रहे न रहे. यानंतर थोडीशी पेटपूजा झाली. सोसायटीने सगळ्यांसाठी छान स्नॅक्समध्ये समोसे ठेवले होते. मग आला तो आपल्या इंडिपेंडन्स डे वाला स्पेशल चहाचा कप हातात आणि सोसायटीमधल्या सगळ्यांसोबत गप्पा. अशा छोट्या छोट्या क्षणांमध्येच तर खरी सराची मजा असते, नाही का? झाल्यानंतर आपल्या छोट्या छोट्या मुलांनी खूप सुंदर सुंदर डान्स परफॉर्मन्स दिल्या. कुणी सोलो डान्स केला तर कुणी ग्रुपमध्ये सुंदर परफॉर्मन्स दिली आणि प्रत्येक छोट्या छोट्या कलाकाराने आपल्या परीने कार्यक्रमात रंग भरला. मला वाटतं अशा कार्यक्रमांमध्येच मुलांना सहभागी होण्याची संधी मिळणं खूप महत्त्वाचं असतं, कारण अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमधूनच मुलं स्टेज डेअरिंग वाढते, कॉन्फिडन्स वाढतो आणि स्वतःचे विचार इतरांसोबत मांडण्याची सवय लागते. फक्त अभ्यासात चांगलं असणं पुरेसं नाही, तर मुलांनी लोकांसमोर आत्मविश्वासाने बोलायला, सहभागी व्हायला आणि स्वतःला व्यक्त करायला शिकणंही तितकंच महत्त्वाचं आहे, बरोबर ना? आणि या सगळ्या परफॉर्मन्समध्ये आजची एक सुंदर गोष्ट म्हणजे आईने स्वतः आपल्या मुलांना डान्सचे स्टेप्स दाखवत होती. मुलांना शिकण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टीची गरज नसते. आईने बाजूला उभं राहून शिकवलेली एक स्टेप, बाबांनी दिलेली एक छोटीशी दात किंवा तू फक्त करू शकतोस म्हटलेला एक छोटासा शब्द मुलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी खूप मोठी गोष्ट ठरू शकते. मुलं पहिल्यांदा चुकतील, कदाचित सगळं परफेक्ट जमणार नाही, पण त्यांना थांबवण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन देणं जास्त महत्त्वाचं आहे, बरोबर ना? कारण आज जे स्टेजवर एक छोटासा डान्स करत आहेत, उद्या हाच कॉन्फिडन्स त्यांना आयुष्यातल्या मोठ्या चॅलेंजेसला समोर जाण्याची ताकद देईल. मुलांना परफेक्ट बनवण्यापेक्षा त्यांना स्वतः विश्वास ठेवायला शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. आजची छोटीशी दात कदाचित उद्याचा मोठा आत्मविश्वास बनवू शकते. आणि मग माझ्यासाठी या संपूर्ण कार्यक्रमातला सगळ्यात स्पेशल मोमेंट झाला. अचानक मला बोलला की मला बोलायचं आहे आणि क्षणभर मलाही वाटलं की खरंच आता हा सगळ्यांसमोर बोलणार का, पण तो स्टेजवर गेला आणि अगदी कॉन्फिडन्स आणि एकदम डॅशिंग आवाजात बोलू लागला. तो सगळ्यांसमोर इतक्या आत्मविश्वासाने बोलताना पाहून आई म्हणून मलाही खूप अभिमान वाटला. सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं.
आणि मग शेवटी छोटे छोटे आपल्या मुलांना सुंदर सुंदर गिफ्ट्स देण्यात आले आणि अशा प्रकारे आपल्या सोसायटीमधला हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अगदी आनंदात आणि उत्साहात सुंदर असा पार पडला. आजचा दिवस पुन्हा एकदा एक गोष्ट शिकवून गेला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीरांना आपण सलाम करतोच, पण आपल्या मुलांना विचाराचा, आत्मविश्वासाचा आणि स्वतःला व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांना संधी द्या, त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांना चुका करू द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू करू शकतोस हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करा. कारण आजचा छोटासा कॉन्फिडन्स उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात असू शकते. हा सुंदर दिवसाच्या आठवणींसोबत देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना मनापासून जय हिंद, वंदे मातरम. तुम्हाला हा व्लॉग कसा आवडला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओज, नवीन व्लॉग माझ्या चॅनलवरती अपलोड होतील त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.